हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा। तर हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। स्वामींच्यानी प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात, समाधानात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा। तुमचे नामस्मरण अखंड या मुखात असू दे, हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज दुसरा श्रावण सोमवार आणि छानपैकी सकाळी रुद्राभिषेक करून घेतला आणि रुद्राभिषेक म्हणजे आम्ही दोघांनी केला आणि रुद्राभिषेक म्हणजे सकाळी रुद्राभिषेक झाला, पण मी बेलाची पानं आणि फुलं आणली नव्हती। मग त्यानंतर बेलाची पानं आणि फुलं आणली आणि मग त्यांना छान स्वच्छ धुवून आणि दत्तुऱ्याचं बघा फळसुद्धा मिळालं, धोत्रा म्हणतात वाटतं याला, तर त्याचं फळसुद्धा मिळालं आणि त्याला छान स्वच्छ पाण्याने म्हणजे जे पिण्याचं पाणी आलं होतं त्याने हे केलं। आणि बघा 3 बेलाची पानं आणि 3 बेलाची पानांना 3 पाने, तर असं एक दांडी बघा त्यामध्ये आली होती। ॲक्च्युली 108 बेल खूप महाग मिळतात त्या दिवशी आणि फुलं बघा किती सुंदर मिळाले। तर म्हटलं जेवढेही म्हणजे एकही बेल तुम्ही श्रद्धेने वाहिलं तरी ती श्रद्धापूर्वक व्हायला जास्त महत्त्व आहे सोमवारच्या दिवशी। आणि असे फुलं बघा किती सुंदर आलेले होते। तर जे मला फुलं वाहायचे होते ते मी ठेवले आणि जे फुलं दुसऱ्या दिवशी लागणार होते ते मी एका डब्यामध्ये भरून ठेवले, जेणेकरून ते छान राहतात आणि टवटवीत राहतात। आणि खासकर तर शेवंतीची फुलं ठेवली आणि बघा पिवळं झेंडूचं फूल, म्हणजे फुलं असले ना पूजेला तर खरंच खूप छान वाटतं। जेव्हा आपण देवाला आपले फुलं वाहतो तेव्हा अतिशय प्रसन्न वाटतं। आणि साबुदाणा खिचडी तयार झाली होती, अर्थात उपवास श्रावणी सोमवाराचा। तर ही साबुदाणा खिचडी तयार झाली होती आणि मग आम्ही नंतर बेलपत्र आणि फुलं वाहिली आणि सगळी पूजन झाल्यानंतर म्हणजे मी आधी रुद्राभिषेक करून घेतला होता, त्यानंतर परत मग मी या पद्धतीने दिवा प्रज्वलित केला आणि धूप लावला आणि मग बेलपत्र, फुलं आणि नागकेशर जे व्हायचं होतं ते मी महादेवाच्या पिंडीला वाहिलं आणि त्यानंतर मग फराळ केला। ॲक्च्युली आपण म्हणतो ना की ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी आपण जास्त खातो, तर बघा पिंडीवरती म्हणजे फूल आणि हे बसत नाही, म्हणजे सटकतं ते। तर ह्या पद्धतीने थोडासा जर त्याला म्हणजे टेकू मिळाला तर ते छान बसतं। तर आम्ही नुसतं ते फळ असं ठेवलं आणि बाजूला ठेवलं आणि मग त्यानंतर मी सगळे जे बेलाची पानं होती ती अर्पण केली, म्हणजे वाहिली महादेवाला आणि इतकी छान पूजा झाली। म्हणजे असं थोडंही आपण केलं ना तेव्हा घरात खूप छान वाटतं। आणि हा दुसरा श्रावण सोमवार, तर या पद्धतीने मी जागा छोटी आहे त्यामुळे छोट्याशा पाटावरतीच मी अशी एका ताम्हणामध्ये पिंड ठेवली आणि त्यावरतीच ही पूजा केली। आणि त्यानंतर मग मी म्हणजे अशी फुलांनी डेकोरेट करायचं होतं, परंतु जसं झालं तशी मी साधी, सरळ, सोपी आणि श्रद्धेपूर्वक अशी ही पूजा केली। आणि बघा पूजा जसं आपला उपवास असतो त्या दिवशी उलट आपलं जास्त खाणं होतं। चकली तळायची आहेत, वेफर्स तळायचे आहेत, बटाट्याचे पापड तळायचे आहेत, केळीचे पापड तळायचे आहेत, त्यानंतर साबुदाणा खिचडी। तर हे तळण सुरू केलं मी, कारण तळून जर ठेवलं ना तर वातावरण असं आहे की पावसाचं, त्यामुळे ते सर्व वाकच म्हणजे एकदम नरम पडतं, म्हणजे वाकच होतं। आणि त्यानंतर बघा चकली, वेफर्स, बटाट्याचे पापड, केळीचे पापड या सर्व गोष्टी तळून झाल्यानंतर मग आम्ही फराळ केला। आणि रात्रीचं तुम्हाला दाखवते, ॲक्च्युली उपवास सोडायला पुरणपोळ्या केल्या होत्या, परंतु तो मला शूटिंग करता नाही आलं। आणि त्यानंतर रात्रीचं क्लिनिंग तुम्हाला दाखवते की हे गॅस वगैरे जेव्हा आपण असं छान क्लीन करून ठेवतो ना तर सकाळी उठल्यावरती आपल्यालाही खूप छान वाटतं। आता ह्या गोष्टीही मी थोड्या हळूहळू स्वतःला सवयी लावून घेत आहे। तर बघा ओला कचरा हा बाजूला ठेवावा लागतो आणि त्यानंतर मी पूर्ण असा गॅस पूर्ण छान साफ करून घेतला। आणि असं जेव्हा म्हणजे
म्हणजे बघितल्यावरती खूप छान वाटतं. आणि मी जेव्हा भांडी घासते ना, तेव्हा ही भांडी मी बेसिंगमध्ये ठेवते, जेणेकरून ते काय पाणी आहे ते बेसिंगमध्येच पूर्ण निघून जातं. आणि आपण नाही ना रात्री अशा गोष्टी केल्या तर म्हणजे क्लिनिंग केली तर खूप छान वाटतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मी आत्ता खरंच खूप गोष्टी मी स्वतःला सवय लावून घेते ते म्हणजे काय, तर रात्री कपडेसुद्धा बाहेर ठेवायचे नाही, जेणेकरून बाहेर जी निगेटिव्हिटी असते ती कपड्यांमध्ये जाते आणि सकाळी आपण उठून तेच कपडे घालतो, त्यामुळे जास्त निगेटिव्हिटी जाणवते. तर ओले जरी असले ना तरी मी घरात वाळत घालते. तर ह्या अंगवळणी सवयी मी लावत आहे स्वतःमध्ये. ह्या चेंजेस मी जेव्हापासून केले तेव्हा मला खूप छान वाटायला लागल्या गोष्टी. तर ह्या गोष्टी आता मला चेंज करायच्या नाही आहेत, मला ह्या सवयी कंटिन्यू ठेवायच्या आहेत. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग, आजची पूजा, तर तुम्ही मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.